जुन्नर तालुक्यातील पश्चिम विभागात जाणाऱ्या एसटी बसेसच्या गावांची नावे दर्शवणाऱ्या पाट्या जुन्या व खराब झाल्यामुळे प्रवाशांना एसटी बसेसच्या गावांची नावे असणाऱ्या पाट्या दिसण्यास अडचण होत होती. ज्येष्ठ नागरिकांना गावांची नावे असणाऱ्या पाट्या ओळखताना अडचण होत होती. या सर्व गोष्टींची माहिती वाहक चालक यांनी सांगितल्यावर माईताई लांडे यांनी ताबडतोब चांगल्या प्रतीच्या एसटी बसच्या गावांची नावे दर्शवणाऱ्या जवळपास 50 पाट्या एसटी महामंडळाला उपलब्ध करून दिल्या व यापुढेही एसटी महामंडळाला सहकार्य करण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला. यावेळी देवरामजी लांडे साहेब, नारायणगाव एसटी आगार प्रमुख आरगडे साहेब, अमोलदादा लांडे वाहक चालक व प्रवासी उपस्थित होते. या पाट्या आपल्या सुंदर अक्षरात सुप्रसिद्ध पेंटर रामदास डामसे यांनी तयार केल्या आहेत. यावेळी माई लांडे यांनी बोलताना पश्चिम भागात परीक्षा चालू असल्यामुळे एसटी बसेस वेळेत सोडा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सहकार्य करा व नवीन एसटी बसेस आमच्या भागामध्ये द्या अशी मागणी आगार प्रमुख आरगडे साहेब यांच्याकडे केली. आजची परिस्थिती अशी आहे, एसटी महामंडळ लाल परीशिवाय सर्वसामान्यांना दुसरा पर्याय नसतो. लाल परीमध्ये कधी कधी बोर्ड पण नसतात. सर्वसामान्य प्रवाशाला लाल बस कुठं चालली हे सुद्धा ठाऊक नसतं. याचा विचार करून अमोल लांडे साहेब यांनी वेळोवेळी एसटी महामंडळाला मदत केलेली आहे. त्यामुळे त्याचा विचार करून आपल्या आदिवासी समाजाचा, ग्रामीण भागाच्या लोकांचा विचार करून अमोलजी लांडे आणि देवरामजी शेठ लांडे यांनी जवळजवळ 50 बोर्ड एसटी महामंडळाला नारायणगाव डेपोला दिले. असे यापुढे त्यांचं असंच नेहमी लक्ष असतं. देवरामजी लांडे असतो किंवा अमोलजी लांडे साहेब असू दे, ज्यावेळेला कामगारांच्या समस्या असतील एसटी कर्मचाऱ्यांच्या, त्यावेळेला स्वतःहून पुढे येतात, मदत करतात. लांडे साहेबांना मी एक विनंती करणार आहे आजच्या दिवशी, लांडे साहेब आमच्या एसटी स्टँडचं काम चांगले आहे, फक्त त्यांची डागडुजी करा आणि रनकाम करायचं एवढं तुम्ही जरा लक्ष द्या, एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. यानंतर आरगडे साहेब हे देवरामजी लांडे साहेबांचा सत्कार करील, त्यांचा सत्कार करा ही विनंती. तर श्री माई लांडे यांचा सत्कार श्री आमचे आरगडे साहेब हे पुष्पगुच्छ देऊन करतील, तरी ताईंनी त्यांचा सत्कार करावा ही नम्र विनंती. लांडे यांचा नेहमी आम्हाला सहकार्य असतं, असे अमोलजी लांडे यांचा सुद्धा सत्कार श्री आरगडे साहेब करतील, त्यांनी तो स्वीकार करावा. तरी आरगडे साहेबांचा सत्कार श्री आमचे देवराम शेठ लांडे करतील, त्यांना विनंती करतो. यानंतर माईताई लांडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती. एसटी महामंडळाचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आपल्या भागामध्ये त्यांचं नेहमीच सहकार्य लाभलंय. आपले आरगडे साहेब असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्व सहकारी असतील, हे अगदी नित्य नेमाने आपल्या भागामध्ये बस चालवण्याचं काम करतात, आपल्या प्रवाशांना आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. खरं तर त्यांचं मनापासून कौतुक आहे. आणि साहेबांना एकच विनंती आहे की आता परीक्षा चालू आहेत, आपल्या विद्यार्थ्यांना खूप कष्टाने, म्हणजे इथपर्यंत येण्याला सुद्धा कष्ट लागतं, ते 2 तास बसावं लागतं. तर बसेसचं थोडंसं प्रमाण वाढवावं परीक्षा होईपर्यंत. आणि ज्या भागामध्ये आता 2-4 वेळेस आम्ही फिरत होतो भागामध्ये, तर बसेसची आपली परिस्थिती एवढी चांगली नाही आहे की अनेक ठिकाणी बंद पडताना मिळतं ते, तर त्याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यावी. बाकी न बोलता लांडे कुटुंबाचं नेहमीच सहकार्य एसटी महामंडळाला लाभणार आहे. तर यदा कदाचित भविष्यात सुद्धा लांडे कुटुंब नेहमी मदतीला असणार आहे. आता जशी एसटी महामंडळाने 50 पाट्यांची मागणी केली तर ती पूर्ण करण्यात आलेली आहे. भविष्यात सुद्धा काही अडचणी असल्या तर ते करण्यात येईल. डागडुजीचं काम असेल तेव्हाही सहकार्य आमचं लाभलेच आहे.
पण सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही जे काम करता इतक्या नीतीनेमाने तेच काम पुढं असं चालू राहू द्या. आणि माझं सर्वांना प्रवाशांतर्फे मी विनंती करते की आपल्या भागासाठी काही नवीन बसेसची मागणी करावी, ज्या फक्त आपल्या भागासाठी मर्यादित राहायला पाहिजेत, एवढीच मागणी करते आणि थांबते. श्री आरगडे साहेब आपले मनोगत व्यक्त करतील. तर आज या जुन्नर बस स्थानकावर आमच्या काही चालक वाहकांच्या सूचनेला मान देऊन देवराम शेठ लांडे असतील, माईताई लांडे असतील किंवा अमोलजी लांडे असतील यांनी आपल्या ज्या बस या ठिकाणी धावतात त्या बसचे रूट बोर्ड मार्गफलक हे अतिशय शीघ्रगतीने असे आम्हाला दिलेत. मनापासून मी त्यांचे आभार मानतो. आणि देवराम लांडे साहेब नेहमीच मला अगदी काही झालं, एस टीचं काही झालं तरी पहिला फोन मला असतो आणि त्यांची कुठलीच मागणी आपण आजपर्यंत अपूर्ण ठेवलेली नाही. यापुढे भविष्यात त्यांच्याकडून काही आपल्याला मागण्या असतील तर त्या आपण आपल्या पद्धतीनं पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि लांडे साहेबांना एकच विनंती करतो की हे शिवजन्मभूमी आहे आणि या ठिकाणचं बस स्थानक हे अतिशय कुरकळीस आलेलं आहे. आम्हाला फक्त त्याचं कलर करून दिलं तर तुमचे आम्ही आयुष्यात कधी उपकार भेटणार नाही आमच्याकडून, एवढीच विनंती करतो. आणि आपण जे तुमचा वेळ देऊन आमच्या एस टी महामंडळाला सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी आला याबद्दल तुमचं सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.